जे प्रेम करतात, सर्वसामान्यांसाठी जो तुम्ही विकास केलेला आहे, त्या विकासातनं उतराई होण्यासाठी आम्ही जर काय करू शकत असू तर हेच आम्ही करू शकतो. कारण ज्या ज्या ठिकाणी आम्ही जिल्ह्यामध्ये जातो, ज्या तालुक्यामध्ये जातो, गावामध्ये जातो, साहेब तिथली एक तरी व्यक्ती उठून उभी राहते आणि आम्हाला सांगते की आम्हाला मुख्यमंत्री सहायता निधीतनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मदत केलेली आहे. आणि हीच साहेब तुमची पुण्याई आहे आणि हीच पुण्याई शिवसेनेला अतिशय चांगल्या पद्धतीनं लाभदायक आहे, भाजपाला देखील लाभदायक आहे. म्हणून या जिल्ह्यामध्ये ज्यावेळी रिझल्ट लागेल त्यावेळी जसं मी चिपळूणला सांगितलं 2/3 मेजॉरिटीनं रत्नागिरी जिल्हा परिषद ही 100% महायुतीच्या ताब्यात आलेली असेल आणि त्या ठिकाणी देखील भगवा फडकलेला असेल. साहेब अनेक लोक राजकारण करतात, पण मी असेल, योगेशजी असतील, किरणमय्या असतील, आम्ही सगळे जे शिवसेनेचे पदाधिकारी आहोत, आम्ही तुमचं राजकारण अतिशय जवळून बघितलेलं आहे. वंदनीय बाळासाहेबांनी पूर्वी कदाचित आदेश दिला होता की 80% समाजकारण आणि 20% राजकारण करा. मी अभिमानानं सांगतो माननीय एकनाथ शिंदे साहेब 100% समाजकारण करतात. म्हणूनच विधानसभेची निवडणूक आपल्याला सोपी झाली, आपल्याला सुलभ झाली, हे आपल्याला कोणालाही नाकारता येत नाही.